ओके, ठीक. काल आपण स्टार्टिंगचे काही एक्झाम्पल घेतले होते, बरोबर? किती झाले होते एक्झाम्पल? किती झाले? चौथं एक्झाम्पल क्वेश्चन लिहिलेला आहे. ओके, क्वेश्चन लिहिलेला आहे, आन्सर बाकी, बरोबर आहे. फोर्थ एक्झाम्पलचं म्हटलं होतं होमवर्क ट्राय करा, केलं का? ठीक आहे, इकडे ऐका. क्वेश्चन नंबर 4 मी रीड करतोय. हाऊ मेनी 3 डिजिट नंबर कॅन बी फॉर्म फ्रॉम द डिजिट 0, 1, 3, 5, 6 if repetition of digits number 1 are allowed, number 2 are not? ओके, तेव्हा सगळ्यात पहिले सोल्युशनचा पहिला पॉइंट आहे, आपल्याला आन्सर म्हणजे एक्झाम्पल मध्ये काय करायचं आहे तुम्हाला दिलंय ते लिहायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, 3 डिजिट, आता बुक मधलं क्वेश्चन मधला सेंटेन्स आहे, 3 डिजिट numbers can be formed from the digits 0, 1, 3, 5, 6. बरोबर आहे. मी मुद्दाम बुक मधलं सेंटेन्स घेतोय कारण की खूप जणांना लिहिण्याचा खूप प्रॉब्लेम असतो की मॅथ मध्ये आम्हाला थिरीज लिहिता येत, स्टेप्स लिहितात पण थिरीज लिहायला प्रॉब्लेम येतो. बिंदास कारण आपण ग्रॅमॅटिकल वगैरे काही मिस्टेक्स असतात, विचारच कारण डायरेक्ट वाढलाय का सेंटेन्स क्वेश्चन मध्ये लाईन उचलायचं तर हाऊ व्हॉट काउंट द्यायचा, डायरेक्ट उचलून घ्यायचं, लोड घ्यायचा नाही. ओके, आता इथे बाबर का हे नंबर किती, 1, 2, 3, 4, 5 माहिती होणार मी. देअर आर 5 नंबर किंवा 5 डिजिट, मान्य का प्रत्येकाला? नंबर 1 पहिली कंडिशन काय? रिपिटेशन इज अलाउड. रिपिटेशन अलाउड असेल तर का? रिपिटेशन इज अलाउड. रिपिटेशन अलाउड असेल तर काय होणार पहा बर का. आता आपल्याला 3 डिजिट नंबर तयार करायचे. 2 मिनिटं, हे कोणीच तयार करायचं नाही, हे फक्त तुम्हाला समजायचं. तुम्ही जर वाटलं तर साईडला समासामध्ये पेन्सिल लिहून ठेवू शकता, मग तुम्हाला स्टडी करताना आठवण. पहा बर का, 3 डिजिट नंबर तयार करायचा आहे. आता हा नंबर तयार करायचा जातो, हा जो काही पहिला प्लेस आहे हा आहे युनिट्स प्लेस, बरोबर आहे. हा काय आहे आणि हा काय आहे, पण हा 100 प्लेस म्हणजे हायएस्ट प्लेस आहे, बरोबर आहे. मग तुम्ही यातनं 1 डिजिट फिल करणार, बरोबर आहे. मग पहिला मुद्दा आहे, हा डिजिट फिल करायला तुमच्याकडे किती ऑप्शन? डिजिटचं 5 आहे ना. 0 कॅन नॉट बी प्लेस ॲट हायएस्ट. तुम्ही हायएस्ट प्लेसला 0 देऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला हा प्लेस 100 प्लेस किती प्रकारे फिल करता येतो? 4 वे. मान्य? ओके. त्यानंतर दुसरा मुद्दा, का रिपिटेशन अलाउड आहे. जो नंबर इथे आला तो इथे परत तुम्ही घेऊ शकता. म्हणजे समजा तुम्ही यातला जर 6 घेतला इथे, तर नेक्स्ट टाइम ते 4 उरणार आहे, पण रिपिटेशन अलाउड असल्यामुळे तुम्ही 6 पण घेऊ शकता. म्हणजे याला किती वेळ आहे? 5 वेळ. आणि परत याला पण रिपिटेशन अलाउड आहे, म्हणजे किती वेळ? हा, आता सिलेक्शन ऑफ 1 आहे का सिलेक्शन ऑफ मोर दॅन 1 आहे? म्हणजे सगळ्यांचं काय घ्यायचं, म्हणजे यांचं घ्यायचं मल्टिप्लिकेशन. 4 × 5 × 5 किती येईल? म्हणजे या 5 नंबर पासून 3 डिजिट नंबर रिपिटेशन अलाउड केलं तर किती बनतात? 100 नंबर्स बनतात. अडचण? ओके. आता सेकंड पार्ट,
पहा बर का. आता दुसरा मुद्दा असा आहे, रिपिटेशन इज नॉट अलाउड. आता जर रिपिटेशन अलाउड असेल, हे आन्सर नाही बरं का, तुम्हाला डिटेल्स अजून लिहायचंय. ओके, रिपिटेशन इज नॉट अलाउड म्हणजे बाळांनो परत 3 प्लेस बरोबर, युनिट प्लेस, 10 प्लेस, 100 प्लेस. आता फिल करताना 0 आलेला आहे ना, मग काळजी घ्यायची, हायेस्ट प्लेस असं जायचं. इथं किती ऑप्शन? 4. आता रिपिटेशन अलाउड आहे का? नाही. 4 ऑप्शन हे होते बरोबर ना, 0 चालणार नाही. समजा यातला कोणताही एक डिजिट घेतला तर तो आता गेला, तो घ्यायला परवानगी नाही. मग 10 प्लेसला हे 3 आणि प्लस 0. परत 10 प्लेसला किती ऑप्शन? बरं त्यातला एखादा कोणता पण घेतला, समजा मी 0 घेतला तर युनिट प्लेसला किती ऑप्शन? उद्योग समजला का? 100 प्लेसला किती ऑप्शन? 0 सोडून उरलेले 4. पण आता यातला एक जरी कमी घेतला 100 प्लेसला तर 10 प्लेसला हे उरलेले 3 आणि प्लस 0, 4 ऑप्शन राहतील. आणि या चौघांमधला एक जण जर मी 10 प्लेसला घेतला तर युनिट प्लेसला 3 ऑप्शन राहतील. आणि मग यांचं मल्टिप्लिकेशन 4 × 4 × 3 किती राहतं? 40. एवढे नंबर तयार होते रिपिटेशन अलाउड नसेल. अडचण बोला. ओके, आन्सर घ्या मग. There are 3 digit numbers can be formed from the digits 0, 1, 2, 0, 1, 3, 5, 6. There are 5 digits. इथपर्यंत लिहिलं. नंबर 1 रिपिटेशन इज अलाउड म्हणजे ते खाली घ्या. आता तुम्हाला वाटलं तुम्ही ते बनवू शकताय, फक्त तेवढं म्हणजे वेज लिस्ट चला 4 वेज 5 वेज नंतर ते बनवून होते. नाही बनवायला असेल जाऊ डायरेक्टली खाली घ्या. 100 प्लेस तर घ्या. 100 प्लेस can be filled. 100 place can be filled. 100 place can be filled. Can be filled. आणि जेव्हा तो फर्स्ट प्लेस सेकंड प्लेस म्हणतो ना, तर हे खूप नाही याचा मिनिंग कळत ना. 100 प्लेस असं म्हणा जायचं. हा, 100 प्लेस कॅन बी फिल्ड इन 4 ways. इन 4 ways. ब्रॅकेट मधल्या एक्सक्लुडिंग 0. एक्सक्लुडिंग 0. एक्सक्लुडिंग 0 म्हणजे तुम्ही 0 घेऊ शकत नाही, म्हणजे उरलेल्या. बरोबर आहे. ओके, दुसरा खालच्या ओळीवर घ्या. 10th place can be filled with 10th place can be filled with 5 ways. 5 ways including 0. इथे तुम्ही 0 इन्क्लूड करणार ना, पहिल्या वेळेस 0 एक्सक्लूड केला, आता 0 इन्क्लूड करणार इन्क्लुडिंग 0. नेक्स्ट, units place also can be filled in 5 ways. Units place also can be filled with 5 ways. Therefore, next line. Therefore, total number of 3-digit numbers. Total number of 3-digit numbers is equals to 4 into 5 into 5. 4 into 5 into 5, which is equals to 100.
ओके, संपला पहिला पॉइंट. नेक्स्ट दुसरा पॉइंट नंबर 2 काय? रिपिटेशन इज नॉट अलाउड. रिपिटेशन इज नॉट अलाउड. त्यात घ्या 100th place can be filled in 100th place can be filled in 4 ways into bracket excluding 0 into bracket excluding 0 excluding 0. Next line. 10th place can be filled in 4 ways. Can be filled in 4 ways. That is remaining 3 digits plus digit 0 plus 0 like plus digit 0 plus digit 0. कारण जेव्हा आपण प्लस 0 लिहितो त्यावेळेस तो 0 प्लस करायचा म्हणजे काहीच प्लस नाही करायचा. त्यावेळेस लिहितो डिजिट 0 त्यावेळेस तो 1 काउंट होतो. ओके, प्लस डिजिट 0. नेक्स्ट लाईन. 10th place झाला. फायनली units place can be filled in remaining 3 ways. Therefore, next line. Therefore, total number of 3-digit number. Total number of 3-digit number is equals to 4 into 4 into 3, which is equals to 40. आता समजून सांगायला खूप सोपं आहे एक्झाम्पल, पण हा एक्झामला लिहायला तुम्हाला अवघड आहे. बरोबर आहे, कारण की रायटिंग भरपूर करायची असते. ओके, नेक्स्ट घ्या. क्वेश्चन नंबर 5. How many 3-digit number can be formed using the digits 2, 3, 4, 5, 6. 2, 3, 4, 5, 6. If digits can be repeated, म्हणजे इथे फक्त एकच केस करायची. कोणती? रिपिटेशन इज नॉट अलाउड स्टेप करायची नाही. ओके, मग क्लिअर कट मुद्दा आहे. हे किती डिजिट्स आहे? 5 डिजिट्स. यांच्यापासून काय करायचं? 3 डिजिट नंबर बनवायचा, म्हणजे परत 3 प्लेस असणार. युनिट्स प्लेस, 10th प्लेस आणि 100th प्लेस. बरोबर आहे. ओके, आता प्रश्न असा आहे 0 आलेला नाही आणि फिल करताना नेहमी लक्षात ठेवा
जर तुमच्याकडे एखादी कंडिशन असेल ना मागे, तर त्या कंडिशन पासून स्टार्ट करायची असते. पण इथे काही कंडिशन आहे का तुम्हाला? नाही. मग अशा वेळेस नेहमी हायएस्ट प्लेस पासून स्टार्ट करायची. लक्षात आलं काय उद्योग आहे? ओके. मग मला सांगा 100 प्लेसला किती पॉसिबल वेज आहे फिल करण्याचे? 5 वेज. आता रिपिटेशन तर अलाउड आहे, म्हणजे जो इथे पुट केला तो नंबर तुम्ही परत पुढे रिपीट करू शकता. मग 10 प्लेसला किती ऑप्शन? 5 ऑप्शन परत. आणि युनिट्सला मग 5 into 5 into 5, म्हणजे याच्यापासून किती डिजिट किती नंबर तयार होणार आहे? 125 नंबर तयार होणार आहे त्या 5 जणांपासून. समजलंय? ओके. मग खाली या. We have to form a 5-digit number. We have to form a 3-digit number. We have to form we have to form a 3-digit number. We have to form a 3-digit number from the digit 2, 3, 4, 5, 2, 3, 4, 5, 6. That is from 5 digits. That is from 5 digits. येताना मी ऑलरेडी इतका सिंपल इंग्लिश मध्ये देतोय की जेणेकरून तुम्ही रीड जरी केलं तर तुम्हाला ते परत समजलं पाहिजे फक्त. ओके. दॅट इज फ्रॉम 5 digits. नेक्स्ट लाईन. 100 place can be filled. 100 place can be filled in 5 different ways. 100 place can be filled in 5 different ways. Can be filled in 5 different ways. Next line. As repetition is allowed. आता त्या दोन्ही सेंटेन्स मिक्स करून देतो मी डायरेक्ट. रिपिटेशन अलाउड आहे का? गोंधळ आहे का इथे? काहीच नाही. ऍज रिपिटेशन इज अलाउड, टेन्स प्लेस and units place. Tens place and units place can be filled five ways and 5 ways respectively. दोन्ही सेंटेन्स मिक्स करून दिला फक्त. Therefore total number of 3-digit numbers. Therefore total number of 3-digit numbers which is equals to किती? 5 into 5 into 5 म्हणजे किती? 125. ओके. अडचण बोला बरं एक्झाम्पल मध्ये. हा आता लक्षात घ्या, मी जे काही ते बरोबर आहे 3-3 ओळी 2-2 ओळीमध्ये तुम्ही तुमचा उभा समास असतो ना की तुम्ही केस नंबर 1, 2 लिहितात, आन्सर लिहिताय. तुम्हाला जर वाटलं की आपल्याला हे नंतर पटकन आठवण्यासाठी ही ट्रिक बरोबर आहे, तुम्ही ते पेन्सिलने साईडला लिहून ठेवू शकता किंवा पेन लिहिलं चालेल. फक्त लक्षात ठेवा ते पेन्सिल लक्षात येतं लगेच की वेगळं आहे. ती हिंट आहे. समजलं प्रत्येकाला? तो समास ऑर्डिट तुम्हाला त्यासाठीच दिला असतो फॉर टेकिंग द हिंट. आणि आपण त्या समासाचा उपयोग आज तागायत नाही केला. बरोबर आहे ना? तो जो दिलाय तो कशाला दिला? क्वेश्चन नंबर टाकायला, हिंट काढण्यासाठी. बरोबर आहे. तुम्ही जर कधी मोठं पुस्तक रीड केलं असेल, मोठं मॅथ्सचं, कधी रीड तर नसेल केलं मॅथ्सचं बुक, पण त्या बुकच्या दोन्ही साईडला भरपूर मोठी साईड पट्टी सोडलेली असते. ती यासाठी असते तर तुम्ही त्या पॅराग्राफ मध्ये किंवा त्या एक्झाम्पल मध्ये जे काही स्टडी करणार ना ते तिथं लिहायचं असतं.
पण आता आपल्याला ही सवय आजपर्यंत कोणी लावली. आता तुम्हाला लावायची असेल तुम्ही सवय लावू शकता. समजतंय? ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. ओके. क्वेश्चन नंबर 6. Question number 6. A letter lock. Question number 6. A letter lock. A letter lock has 5 rings. A letter lock has 3 rings. 5 names. A letter lock has 3 rings. 3 rings. 3 rings. And each ring has 5 letters. Each ring has 5 letters. 5 letters. Determine the maximum number of trials determine the maximum number of trials that may be required to open the lock. And आता हा क्वेश्चन इथपर्यंत दिलाय बुक मध्ये, पण याच्या मागे जे आन्सर दिलंय त्यानुसार क्वेश्चन चेंज झाला होता. मग आता आपण असं करणार, दोन्ही क्वेश्चन घेणार आहे. जो आहे हा पण घ्यायचा आणि जो चेंज झाला आहे तो पण घ्यायचा. अँड द मॅक्झिमम नंबर ऑफ रॉंग ट्रायल्स, याला फॉल्टी सुद्धा म्हणतात, रॉंग ट्रायल्स बिफोर ओपन द लॉक. आता बरोबर का बघा, हे रिंग लॉक माझ्या मते जर कोणी अमेरिकन टुरिस्ट असा बॅग वापरत असेल ना, त्याच्यावरती लेटर लॉक किंवा नंबर लॉक राहतं. बरोबर आहे. आणि ते लेटर लॉक किंवा नंबर लॉक असं राहतं, तुम्हाला एक डायल दिसते पुढे फक्त. बरोबर आहे. आणि मागे रिंग राहते आणि ती काय करायची, रोटेट करायची. बरोबर ते लेटर्स आले की लॉक ओपन होत, आणि जर ते लेटर्स नाही आले तर ओपन होत नाही. बरोबर आहे. आता असाच एक लेटर लॉक आहे आपल्याकडे, बरोबर का. हे तुमची ती डायल, किती लेटर्स ऍडजस्ट करायचे आपल्याला, 3. म्हणजे इथे एक, इथे एक, इथे एक. बरोबर आहे. 3 लेटर्स दिसणार आहे. आता यातली जी रिंग आहे ती रिंग ऍक्च्युली गोल आहे मागे. बरोबर आहे. आपण असं करू, मागे कट करू, सरळ करून, म्हणजे तुम्हाला असं दिसतं. ही स्ट्रिप तयार केली मी, ती रिंग तोडली, स्ट्रिप दाखवतो. बरोबर ना. ही रोटेट होणार ऍक्च्युली, हा मागचा एंड आहे. ओके. 1 2 3 4 5. एका रिंग मध्ये 5 लेटर्स. बरोबर आहे. सिमिलरली दुसऱ्या रिंग मध्ये सुद्धा किती लेटर्स आहे, बरोबर आहे. आणि यातला एक लेटर तुम्ही इथे ऍडजस्ट करणार आहे, यातला एक लेटर ऍडजस्ट करणार, इथलं एक लेटर ऍडजस्ट करणार आहे. मग मला सांगा, पहिल्या रिंगसाठी म्हणजे पहिल्या लेटरसाठी रिंग मध्ये किती ऑप्शन आहे? पहिल्या रिंगचा दुसऱ्या रिंगचा कनेक्शन आहे का? इकडे जो लेटर आला इकडे घ्यायचा नाही, काय करू नाही. मग दुसऱ्या रिंगसाठी परत किती ऑप्शन्स आहे? तिसऱ्या लेटरसाठी किती ऑप्शन आहे? म्हणजे टोटल ट्रायल्स किती होतील? 125 ट्रायल्स होतील. बरोबर आहे.
हा, आता माझं म्हणणं असं आहे, यातली एकच ट्रायल बरोबर आहे. बरोबर ना, यातल्या एकच ट्रायलला लॉक होणार आहे. पण योगायोग आपल्या नशीब, ती ट्रायल आपल्याला डायरेक्ट शेवटी आठवली. कधी आठवली? शेवटी. मग मला सांगा, तुम्ही किती प्रयत्न करणार आहे तेव्हा हे खोलणार? तर यातले 1 मायनस करावं लागेल. एक ट्रायल बरोबर आहे ना, मग चुकीचे ट्रायल्स किती? 124. 124 रॉंग ट्रायल्स असतील तेव्हा शेवटच्या ट्रायलला लॉक उघड. अडचण बोला बरं. एक्झाम्पल समजलं? सर कसं विचार द्या आता, फिट बसलं एक्झाम्पल डायग्राम वरनं. ओके, खाली घ्या. Answer: a letter lock has 3 rings. Answer मध्ये लिहा. A letter lock has 3 rings. 3 rings. And each ring has 5 letters. Has 5 letters. 5 letters. Therefore, each letter can be adjusted. आता फिलच्या फक्त ऍडजस्ट म्हटलो, कारण की ऍडजस्ट करायचं नाही ते थोडी लिहायचं तुम्हाला. Each letter can be adjusted in 5 ways. म्हणजे एका सेंटेन्स मध्ये तिघांचं काम उरकून दिलं. बरोबर आहे, खाली घ्या. Therefore total number of possible trials. Therefore total number of possible trials किती दिल? Total number of possible trials is equals to पहिल्या रिंगला 5 म्हणजे 5, दुसऱ्या रिंगला 5 म्हणजे परत 5, तिसऱ्या रिंगला 5 म्हणजे परत 5. 5 into 5 into 5 which is equals to 125. Out of which total number of trials 5 into 5 का? Out of which only one trial is correct. Out of which only one trial is correct. बरोबर ना? यांच्यामधली फक्त एकच ट्रायल करेक्ट असणार आहे, बाकीचे सगळं काय आहे? फॉल्स ट्रायल. बरोबर आहे. Therefore नेक्स्ट line घेतलं. Therefore the number of incorrect trials. Therefore the number of incorrect trials, if correct trial, number of incorrect trials if correct trial occurs at the last. Number of incorrect trials if correct trial occurs at the last. म्हणजे आपण आधी सगळ्यात चुकीचे कॉम्बिनेशन ट्राय केले, बरोबर कॉम्बिनेशन ट्राय केलं लास्टला, तर विच इज इक्वल टू किती येईल? 125 मायनस विच इज इक्वल टू 125 मायनस 1 विच इज इक्वल टू किती? 124. अडचण बोला बरं. म्हणजे टोटल ट्रायल किती आहे? 125. यातली करेक्ट ट्रायल आहे 1. मग जर तुम्हाला 30 आठवली नाही शेवटपर्यंत, किंवा तुम्ही 30 ट्राय केली नाही शेवटपर्यंत आणि करेक्ट ट्रायल लास्टला ट्राय केली, तर तोपर्यंत तुम्ही किती ट्रायल चेक करून बसले असणार? अडचण. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे. समजतं नाही? ओके, नेक्स्ट घ्या. क्वेश्चन नंबर 7. In a test, question number 7. In a test, in a test, comma, 5 questions are of the form. 5 questions are of the form
are of the form state true or false. State true or false. False. Full stop. No student has got all answers correct. No student has got all answers correct. Full stop. Also, the answer of every student is different. The answer of every student is different. Answer of every student is different. Find the number of students. Find the number of students appeared for the test. Find the number of students appear for the test. Okay. आता पहा, एक टेस्ट आहे, पहा बरं का माझ्या, एक टेस्ट आहे. या टेस्ट मध्ये 5 क्वेश्चन, पण प्रत्येक क्वेश्चनला 2 ऑप्शन आहे. एक ट्रू और फॉल्स. ट्रू और फॉल्स. ट्रू और फॉल्स. ओके, म्हणजे का पहिल्या क्वेश्चनला किती ऑप्शन? 2 ऑप्शन. दुसऱ्याला सिलेक्शन ऑफ 1 आहे का मोर दॅन 1 आहे? मोर दॅन 1. म्हणजे यांचं सरळ काय करायचं? किती आन्सर आलं? बरोबर आहे. हा, पण आता नीट माझ्या ऐका. त्यांनी तुम्हाला पॉसिबल आन्सर्स नाही विचारले, त्याने तुम्हाला स्टुडंट्स विचारले. घोळ काय आला आता नीट ऐका बरं का. ते मुलं तुम्ही सारखे नाहीये. एकदा एका एमसीक्यू आठशे बरोबर यायला लागले, खाली 10-12 जणांचे 800 बरोबर. करंट येतात तुम्ही या मागच्याला. बरोबर आहे. इथं असं नाही. बिचारे प्रामाणिक आहे. कोणत्याही 2 मुलांचा आन्सर सारखं नाही, म्हणजे मास कॉपी झाली नाही. कोणत्याही दोघांचे आन्सर सारखे नाही. म्हणजे जर विचार करा, जर 32 मुलं असते तर प्रत्येकाचा आन्सर वेगवेगळा आला असतं. जर 33 झाले तर रिपीट होईल. कारण की पॉसिबल वे किती आन्सर देण्याचे? 32. मग 32 जर पॉसिबल असतील तरच बरोबर आहे. त्यांचं म्हणणं आहे एका सुद्धा मुलाला 5च्या 5 आन्सर करेक्ट नाही भेटले. एका सुद्धा मुलाला 5च्या 5 आन्सर करेक्ट भेटले नाही. मग 5चेही आन्सर करेक्ट होण्याची पद्धत किती असेल रे? एकच असेल ना कोणतरी आन्सर? एकच स्कीम असेल ना. ती आहे का? तर नाहीये. म्हणजे तो 1 मायनस करा. बरोबर आहे. ऑल 5 आन्सर्स आर करेक्ट. ते एकाच वेळी असणार. तो मायनस केला तर आन्सर किती आलं? म्हणजे त्या क्लासमध्ये एवढे मुलं 31. संपलं ना. काय डोकं लावलं? पावर का सिंपल लॉजिक होतं की प्रत्येक क्वेश्चनला 2 ऑप्शन. बरोबर. सिलेक्शन ऑफ मोर दॅन 1 आहे. मग पहिल्या क्वेश्चनला 2 ऑप्शन, दुसऱ्याला 2, तिसऱ्याला 2, चौथ्याला 2, पाचव्याला 2. म्हणजे टोटल नंबर ऑफ पॉसिबल आन्सर्स किती झाले? 32. 32 डिफरंट टाईपने आपण आन्सर देऊ. त्यांचं म्हणणं असं आहे का कोणालाही 5च्या 5ही करेक्ट आन्सर मिळालेले नाही. म्हणजे ते एकच प्रकार असेल ना. एकच कोणतरी वे असणार आहे का ज्यामध्ये 5 आन्सर असतील. बरोबर. तो वे कोणाला सापडला नाही. मग तो 1 काय केला आपण? मायनस केला. मग उरलेले ट्रायल किती उरले तुमच्याकडे? 31. आणि त्यांचं म्हणणं आहे बाकी सगळ्या ट्रायल झाले, फक्त ती सगळ्या करेक्ट झाली नाही. म्हणजे मुलाला 1 मार्क, काहींना 0 पडलाय, काहींना 1 पडलाय, काहींना 2, काहींना 3, काहींना 4, पण 5 कोणाला पडले. पण 5 पडले किती प्रकारे पॉसिबल? फक्त ओनली इन 1 वे.
मग तो 1 मायनस केला, 32 मधनं 1 गेला 31, म्हणजे त्या क्लासमध्ये 31 स्टुडंट. अडचण मासे काय पाहत आहे भूतवाल्यासारखं, हे लिहायचं आहे आपल्याला, त्या असं लिहायला सपोर्ट आहे ना. ओके, आता असं नाही लिहायचं तुम्हाला, खाली घ्या. देर आर 5 क्वेश्चन, there are 5 questions, there are 5 questions, each question has 2 answers, each question has 2 answers, true or false. T और F के अंदर क्या है? True or false, true or false. Therefore each question can be answered, each question can be answered in 2 ways. Each question can be answered in 2 ways. 2 ways. That is, therefore, the possible numbers of different answers, is equals to 2 into 2 into 2 into 2 into 2. 5 वेळा 2 लिया, which is equals to किती येईल? 32. Out of which only one way is correct. Only one way has all 5 answers correct. Only one way has all 5 answers correct. But no one gives all answers correct. But no one gives all answers correct. Therefore, total number of students in the class. Therefore, the total number of students in the class is equals to 32 minus 1, which is equals to 31. मला वाटतं मागचं एक्झाम्पल आणि एक्झाम्पल सेम होतं, बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. Question number 8. How many numbers between 100 and 1000? 100 and 1000 have four in the units place. Have 4 in the units place. Have 4 in the units place. ओके. हा, आता वर का मला सांगा 100 to 1000 जर नीट विचार केला तर 4 हा युनिट्स प्लेसला आला पाहिजे ना. मग मला सांगा पहिला नंबर कोणता येईल रे?
104 आणि लास्ट नंबर कोणता येईल? युनिट प्लेसला 4 आला पाहिजे आणि याच्या मधले पण नंबर असे शोधायचे, बरोबर आहे. ओके, आता एखादा मुलगा हे एक्झाम्पल एपीने सॉल्व्ह करू शकतो. 10 इन्क्रीज होतं. फर्स्ट नंबर माहिती, लास्ट नंबर माहिती, एन फाइंड करायचं, बरोबर. टीएनचा फॉर्म्युला यूज करू. पण इथे आपल्याला कसं करायचं नाही. मग आता आपल्याला काय करायचं, तर आपल्या इथे वापरायचं तुमचं परम्युटेशन कॉम्बिनेशन. इथे बघा, आता म्हणजे जे काही नंबर तयार होणार आहे, किती डिजिट तयार होणार आहे? 3 डिजिट. 2 डिजिटचा ऑप्शन आहे का? नाही. 4 डिजिट होऊ शकतं का? नाही. म्हणजे तुम्ही जो कोणता नंबर बनवणार आहे तो किती डिजिट असणार आहे? या युनिट प्लेस मध्ये 4 फिक्स करायचा आहे, म्हणजे हा 4 फिक्स आहे. म्हणजे हा किती प्रकारे भरता येईल? फक्त 1 वे, बरोबर आहे. हा, आता राहिला प्रश्न, त्यांनी काय म्हटलं का रिपिटेशन अलाउड, नॉट अलाउड? नाही, त्यांचं म्हणणं आहे फक्त हा 4 युनिटला आला पाहिजे. मग मला सांगा, आता ही कंडिशन लक्षात ठेवा, जर एखाद्या प्लेसला कंडिशन असेल तर ती पहिले क्लिअर करायची. तो टोटल नंबर ऑफ डिजिट तुमच्याकडे किती आहे? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. आता भरपूर जण हा 0 सोडतात म्हणून गरमी होते. मग मला सांगा आता 100 प्लेसला किती ऑप्शन आहे? 9 ऑप्शन, 0 सोडून 9 ऑप्शन, बरोबर आहे. 9 वेज, बरोबर आहे. हा, इंटू आणि मधल्याला 10 वेज, बरोबर. म्हणजे एकूण नंबर किती झाले? 1 इंटू 10 इंटू 9 आला आन्सर. अडचण बोला, त्याच्यापेक्षा सोपं काय राहील का? आणि ती मला म्हणते सर ते परम्युटेशन कॉम्बिनेशन सुरू केलं, काहीच समजत नाही. हे लक्षात ठेवा, निबंध जर तुम्ही लक्षात ठेवले ना, मॅथ्स मध्ये निबंध काही कामाचे नाही. तुम्हाला या प्रकारे इमॅजिन झालं पाहिजे एक्झाम. मॅथ्स जोपर्यंत इमॅजिन होतोय ना, समोर येतं ना, हा यार असं हो राहिले, असं हो राहिले, तोपर्यंत मॅथ्स समजतं. एकदा का इमॅजिनेशन बंद झाली का मग मॅथ्स डोक्याच्या वर जायला लागतं, बरोबर आहे. ओके, मग खाली या का? ठीक आहे, चला या आन्सर प्रॅक्टिकल आता. ठीक आहे, 9:15 झाले. हे आन्सर उद्या पाहू आपण.